नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि या आठवड्यात 2 सिनेमा रिलीज झाले होते. एक तर ओ रोमियो आणि दुसरा तू या मैं. व्हॅलेंटाईन डे आज आहे, तर सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर त्या संदर्भातच हे 2 सिनेमे रिलीज झालेले आहेत. ओ रोमियोची कथा किंवा स्टोरी आपल्याला माहितीच आहे की त्याच्यात काय असणार आहे. मारधाड ॲक्शन आणि ती लव्ह स्टोरी. सो मला वाटलं की तो सिनेमाच्या ऐवजी तू या मैं ह्याच्यात काय जे दाखवलेलं आहे, मगरमच्छ मगरीचं काय प्रकरण आहे. सो ते थ्रिल मला बघायचं होतं. सो हा मी सिनेमा पाहिला आणि त्याचा रिव्ह्यू आता आपण तुमच्यासमोर सादर करूया. तर तू या मैं या सिनेमात 2 मुख्य पात्र आहेत. एक तर शनाया कपूरचा कॅरेक्टर आहे आणि दुसरं आहे गौरव आदर्श. अम, त्याचं नाव आहे मारुती कदम आणि दुसरी जी शनाया कपूर हिचं कॅरेक्टर आहे अवनिशा. ते दोघंही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यूट्यूबर आहेत. अम, थोडक्यात कथा अशी आहे की ते दोघंही इन्फ्लुएन्सर आहेत. ती जी शनाया कपूर आहे अवनिशा, ती मोठी इन्फ्लुएन्सर आहे. तिचे 20 लाख फॉलोअर्स आहेत. आणि मारुती कदम हा नालासोपारामध्ये राहणारा लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये राहणारा मुलगा आहे, ज्याचे फक्त 2,000 फॉलोअर्स आहेत. तर त्याला त्याचे फॉलोअर्स वाढवायचे आहेत, त्याचं इन्कम त्याला वाढवायचं आहे. त्याच्यासाठी तो प्रयत्नशील आहे आणि एका ठिकाणी त्याला ती दिसते व्हॅनिटी, मिस व्हॅनिटी दिसते. तिचं नाव मिस व्हॅनिटी आहे. म्हणजे तिने तिचं जे सोशल मीडिया हँडलवर ते नाव आहे. सो ती त्याला दिसते, अं, त्याला ती आवडते. आणि त्याच्यानंतर मग एका एका एक जो त्याचा प्रोग्राम रॅप शो असतो तिथे त्याला ती दिसते आणि त्याच्यानंतर तो तिचा पाठलाग करतो आणि त्यानंतर ते एकमेकांना भेटतात. मग त्यांच्यामध्ये काय घडतं आणि ते त्या स्विमिंग पूलपर्यंत कसे पोचतात ही कथा आहे. आणि स्विमिंग पूलमध्ये पोचल्यानंतर त्यांच्या बाबतीत काय होतं, ती मगर कुठून बाहेर येते, ते आपण बघितलेलंच आहे ट्रेलरमध्ये. पण त्या मगरीपासून ते वाचतात की नाही हे पाहण्यासाठी हा सिनेमा तुम्हाला पाहावा लागेल. तर माझ्या जास्त काही अपेक्षा नव्हत्या हा सिनेमा पाहताना, परंतु एक थ्रिल अनुभवायचं होतं की नक्की काय होणार. सो त्या अनुषंगाने मी हा पिक्चर पाहिला. तर सिनेमाची सुरुवात अंगावर काटा आणते. तसंच इंटरवलच्या नंतरचा जो सिनेमा आहे तो अक्षरशः ग्रिपिंग आहे. तो तुम्हाला सीटशी बांधून ठेवतो. तुम्ही अजिबात इकडे तिकडे बघणार नाही. तुम्ही कंटिन्यूस पाहत राहाल की काय चाललंय, काय चाललंय, काय होणार. ओके. असं असं हा सेकंड हाफ जो आहे तो सिनेमा तुम्हाला पूर्णपणे बांधून ठेवतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की फर्स्ट हाफ खूप बोरिंग आहे. फर्स्ट हाफमध्ये त्या दोघांची कथा दाखवली आहे. ते कसे एकत्र येतात आणि कसे त्या स्विमिंग पूलच्या ठिकाणापर्यंत पोहोचतात. ही पहिली जी कथा आहे ती त्या फर्स्ट हाफमध्ये दाखवली आहे. सो तीसुद्धा बोरिंग नाही आहे. तीसुद्धा तेवढीच इंटरेस्टिंग आहे आणि रिअल लाईफशी धरून आहे थोड्याफार प्रमाणात. सो मला हा सिनेमा आवडला. तुम्ही जर जुरासिक पार्क पाहिलेला आहे, तुम्ही एलियन्सचे सिनेमे पाहिलेले आहेत, तुम्ही लेक प्लॅसिड पाहिलेला आहे, तुम्ही हे असे थ्रिलर सिनेमे पाहिलेले आहेत किंवा हॉरर सिनेमे वगैरे तुम्ही पाहिलेले आहेत, तर हा सिनेमा नक्कीच त्या जॉनरमध्ये जातो. हा सिनेमा नक्कीच तुम्हाला घाबरवेल. म्हणजे मला तरी भीती वाटली. ॲक्च्युली याच्यात भूत तर नाही आहे, पण तरीसुद्धा जे हॉरर आहे तो ह्याच्यात जाणवत राहतो आपल्याला. सो एन्जॉय केला हा सिनेमा मी. म्हणून ह्या सिनेमाच्या पॉझिटिव्ह तसेच दोघांनीही सुद्धा खूप चांगलं काम केलं आहे. ज्या 2 व्यक्तिरेखा आहेत त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. इवन शनाया कपूरने सुद्धा चांगलं काम केलेलं आहे, दिसतंय आपल्याला. ह्याच्यात भरपूर मराठी कॅरेक्टर्स तुम्हाला दिसतील. ते बघून सुद्धा मला आनंद झाला. सुरुवातीलाच आपली एक मराठी अभिनेत्री तुम्हाला दिसते. त्याच्यानंतर मारुती कदम याचं जे कॅरेक्टर आहे त्याची आई, ती सुद्धा एक आपली मराठी अभिनेत्री आहे ओळखीची. तुम्ही तिचा आवाज ऐकाल आणि लगेच ओळखाल की ती कोण आहे. त्याच्यानंतर ह्याच्यातले जे इन्स्पेक्टर आहेत ते सुद्धा मराठी एक कॅरेक्टर आहे. आणि तिकडे
ते स्विमिंग पूलमध्ये जिथे जातात तिकडचा रिसॉर्टचा जो केअरटेकर जो दाखवलेला आहे तो सुद्धा मराठीच आहे. सो ते सगळ्या मराठी गोष्टी तुम्हाला ती दिसतील बऱ्यापैकी. फक्त हे सगळं पॉझिटिव्ह झालं. आता येऊया निगेटिव्ह गोष्टींकडे. निगेटिव्ह गोष्टींमध्ये की जी मारुती कदमचं जे कॅरेक्टर आहे ते जेव्हा संकटात सापडतं ते तो कंटिन्युअस मराठी बोलतो मध्ये मध्ये, परंतु त्याची जी सुरुवात जी दाखवली आहे त्याच्यात त्याचा मराठीपणा खूप कमी जाणवतो. म्हणजे त्याची आई आणि त्याची बहीण खूप चांगलं त्यानं खूप व्यवस्थित दाखवलं आहे. पण मारुती कदमला ज्या प्रकारे प्रेझेंट केलं आहे ते थोडंसं म्हणजे म्हणजे ते टपोरी मुलं असतात, टाइमपास करणारी मुलं असतात, तसा टाईपचा वाटतो तो. तो त्याच्या कामाच्या बाबतीत सिरियस वाटत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तो सिरियसनेस दिसत नाही. मराठी मुलं बरीच मराठी मुलं आहेत जी शिक्षण करतात, नंतर साईड बाय साईड जॉब करतात. त्याशिवाय सुद्धा त्यांचं बरंच काही चालू असतं. अशी मुलं असतात की त्यांच्या वेळेचा ते पूर्ण वापर करतात. सो तसं जर काही असतं तर बघायला अजून मजा आली असती. त्याचा कॅरेक्टर सिरियसनेसमध्ये थोडंसं कमी पडत आहे. म्हणजे त्याचं जे वय आहे ऑफकोर्स 21 वयाचीच दाखवलेला आहे तो. सो त्याच्या वयात ते थोडंसं मॅच्युरिटी त्याला आलेली नाही आहे. परंतु ते थोडंसं कॅरेक्टर मराठीपणा त्याच्यातला बघायला आपल्याला अजून आवडला असता, जो थोडासा कमी पडला आहे असं मला वाटतं. बाकी ओव्हरऑल सिनेमा खूप चांगला आहे. तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. जर तुम्हाला पण असं थ्रिल वगैरे बघायला, ॲडव्हेंचर बघायला आवडतं, जसं मला बघायला आवडतं. सो मी हा सिनेमा एन्जॉय केला. तुम्ही सुद्धा नक्कीच एन्जॉय कराल. तुम्हाला पण हे असं बघायला आवडतं तर तुम्ही हा नक्की सिनेमा एन्जॉय करू शकता. ह्याला मी देईन 5 पैकी 3.5 स्टार. मला सिनेमा आवडला म्हणून 3.5 स्टार. ओके, चलो. थँक यू सो मच.